नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा एक सुंदर आणि नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजची कथा खूप सुंदर आहे. अगदी शेवटपर्यंत ऐका आणि कथेचा लाभ घ्या. आशाताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांना शशिकांतजी म्हणजेच आपल्या पत्नीला त्यांनी प्रसाद दिला. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस ना, तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर? त्यावर आशाताई म्हणतात, काहीही बोलता उगीच डोक्यात येईल तेच. आता ह्या वयात कुठे आपण केदारनाथला जाऊ शकतो का? आपले गुडघे नीट आहेत का? केदारनाथला शशिकांतजी म्हणतात, का नाही जाऊ शकत आपण? आपण जायचंच ठरवलं तर जाऊ शकतो. ह्यावेळी जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशामध्ये आपण केदारनाथला जाऊया, तेही विमानाने, आणि जग फिरून येऊया. आशाताई खूप खुश होतात, पण त्यानंतर म्हणतात, अहो, आपण आपली सुनबाई आणि आपला मुलगा आपल्याला पाठवायला तयार होतील का? ते काय म्हणतात त्यांना आपण विचारायला पाहिजे. ते तयार होतील का आपल्याला पाठवायला? त्यावर शशिकांतजी म्हणतात, त्यांना काय विचारायचे? पेन्शनचे पैसे तर माझे आहेत ना, यावेळेस आपण त्यांना काही नाही द्यायचं. त्यावर आशाताई म्हणतात, अहो, त्यावरून घरात खूप वाद होतील. त्यावर शशिकांतजी म्हणतात, काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, मी सगळी अरेंजमेंट करतो. असे बोलून शशिकांतजी मार्केटमध्ये निघून जातात. आशाताई हॉलमध्ये बसून टीव्ही बघत असतात. तेवढ्यातच त्यांची सून येते आणि आशाताईंना म्हणते, अहो आई, आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा सामान संपले आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आज पैशाची खूप गरज आहे आणि आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस तरी जास्त झाला आहेस ना, मग पुढे मी काय करेन हे तर तुम्हाला ठाऊकच आहे ना. मनीषा खूपच रागाने बोलत होती. यावर आशाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, कारण आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकिटे सुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे यावेळी तरी तुम्ही पेन्शनचे पैसे आम्हाला मागू नका आणि आम्ही तुम्हाला देऊही शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून मनीषा भडकली आणि आशाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणताय तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार? लाज वाटते का नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जाताय म्हणे, थोडी तरी लाज बाळगा, स्वतःची नाही तर जगाची तरी. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगात जीव तरी आहे का? फिरायला जाताय कुठेतरी, धडपड चाल आणि माझे आणखी एक काम वाढवून ठेव चाल. हे पहा, काही गरज नाही फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसेच वागत जा. तुम्हाला कुठलीही हालचाल करायची गरज नाही. आले मोठे फिरायला जाणारे, येऊ दे, मी त्यांच्या मुलाला सगळं काही सांगून देते. तुमचा काय काय पराक्रम आहे ते. त्यांना म्हणते, तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन गोष्टी आवडत आहेत. मग बघू तुमचा लेख काय म्हणते ते. मनीषा आपल्या सासूला मोठ्या आवाजात बोलत होती आणि आशाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकत होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते. वर्चस्व सगळं काही तिचंच होतं. आशाताईचं काहीही चालत नव्हतं. आशाताईचे पती शशिकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजामुळे मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्याच पैशातून घर खर्च करून ती भिशी देखील लावायची. पण जर आशाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा शशिकांतजीकडे पैसे नसायचे. मनीषा तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपया सुद्धा देत नव्हती. पण तरीही शशिकांतजी आणि आशाताई सुनेला काहीही बोलत नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये. त्यामुळेच ते सुनेचे कटकट बोलणे सुद्धा गुपचूप सहन करून घ्यायचे. आशाताईंना आठवले की एके दिवशी शशिकांतजींनी आपल्या पत्नीला 1,000 रुपयांची साडी आणली. तेव्हा पेन्शनमध्ये 1,000 रुपये कमी असलेले पाहून मनीषा भयानक रागात आली होती आणि आपल्या सासऱ्याला म्हणाली, यावेळी पेन्शनचे पैसे कुठे कमी झाले? यातील पैसे कुठे खर्च झाले? यातील 1,000 रुपये कमी आहेत. तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, मी तुमच्या सासूबाईला तिच्या वाढदिवसानिमित्त 1,000 रुपयांची साडी आणली होती, कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी काहीही खरेदी केलं नाही. एकही साडी खरेदी केली नव्हती. नेहमी ती तुझ्या जुन्या साड्या वापरत असते.
त्याच्यामुळे मी तिला एक नवीन साडी घेतली आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जाताना सुद्धा घालत होती. त्यामुळे मी विचार केला की आशाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा मनीषा म्हणाली, अरे वा, काय चाळे चाललेत. म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयांची साडी नेसणार, ती सुद्धा म्हातारपणात. अरे देवा, काय पाहतोय ना ह्या म्हाताऱ्या. तुला लाज नाही का वाटत असं बोलताना? यांना तर काही लाज आणि शरम सुद्धा राहिली नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण ह्या लोकांना तरी कसलं ठाऊक असेल, कारण ह्यांचे तरी सगळे आयुष्य खेडेगावातच गेले आहे ना. त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनीने आशाताईंना आणि शशिकांतजींना एवढे सुनावले होते की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केले नव्हते. बिचाऱ्या आशाताई मनीषाने बोललेला एक एक शब्द आठवून घरात रडत होत्या. त्या मनातल्या मनात स्वतःला खाऊन घेत होत्या. त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून मनीषाने किती गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. मग आता यावेळेस मनीषा काय बोलेल कोणास ठाऊक. संध्याकाळी आशाताईंचा मुलगा निखिल घरी आला तेव्हा त्यांच्याबरोबर बसला. आल्याबरोबर मनीषाने पुन्हा बडबड करायला सुरू केली. तिने निखिलला भडकावले आणि त्यांना त्यांच्या आईबाबाच्या खोलीमध्ये पाठवून दिले. निखिल खोलीमध्ये आला आणि मोठमोठ्या आवाजात म्हणाला, काय बाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावे असे वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाहीत का तुमचे? हे मी काय ऐकतोय की तुम्ही दोघं फिरायला जाणार आहेत, असा तुम्ही प्लॅन सुद्धा बनवला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का? या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आहे आणि तुम्ही अजून आम्हाला तुमचे पेन्शनचे पैसे दिले नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायची ठरवली आहे का तुम्ही? पेन्शन काढली आणि मनीषाला नाही दिले असे होऊ शकत नाही. बाहेर फिरायला जाणार आहे ना, याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकू नका. खर्च टाळले पाहिजे. मग आता या महिन्याचा राशन आणि खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार आहे? हे बघा, आत्ताच सांगतोय मी, तर माझे सर्व पैसे खर्च झाले आहेत. माझे पैसे घरात मी देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जीवनात काय करायचे हे आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा. म्हणजेच ते सर्व पैसे आमच्याकडे द्या, आम्ही सेव्हिंगमध्ये ठेवू. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावेच लागतील आणि जर तुम्ही पेन्शनचे पैसे दिले नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढेन. शशिकांतजी मुलाचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये आले होते. त्यांनीही विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगाच गप्प बसून काही ऐकून घ्यायचे नाही. ते म्हणाले, निखिल, हे मात्र बरे आहे बरं का तुझे. आमचे फिरायचे जाणे तर तुला दिसते, पण स्वतः बायकोला मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथूनच बाहेर येताना जेवण करून सुद्धा घरी येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरातच खिचडी बनवून खातो रे, त्यावेळी तुला खर्च दिसत नाही. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हाला का घेऊन जात नाही सोबत? आमच्या 2 भाकरीसाठी तुमचा खर्च वाढतो का रे? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता तेव्हा खर्च होत नाही का? अरे तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोयस, पण तेच पैसे घरात खर्च करता येत नाहीत का? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार रुपये खर्च करतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबरच आहे, जाऊ दे. तू कुठे आम्हाला गृहीत धरतोस? आम्हाला तुझ्यासोबत फिरायला घेऊन जायला, जेवायला घेऊन जा. माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे पण. मग फुकटात रुबाब कशाला दाखवता एवढा? आणि मग देव न करो, माझी तर ही इच्छा नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतोय. पण उद्या जर मी किंवा माझी बायको आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमचा दवाखान्याचा औषध गोळ्याचा खर्च? आणि तू हे विसरलास काही महिन्यापूर्वी तू आणि तुझी बायको शिमल्याला फिरून आलात तुम्ही दोघे.
आणि तुमची 2 मुलेसुद्धा. अरे 4 जणांचा विमानाचा तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला. तुम्ही दर 2-3 महिन्याला बाहेर फिरायला जाता तेव्हा तुम्ही आम्हाला घेऊन जाता का? आणि हो, आम्ही तुम्हाला कधी थांबवले सुद्धा नाही की कधी आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे खर्च करता आहात. मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला एवढा त्रास का होत आहे? तेव्हा निखिल लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो. तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ निखिल, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाजात बोलत जा, कारण मला हे सहन होत नाही. जर तू तुझ्या कमाईच्या पेन्शनची तुझ्या बायकोला आणि लेकराला फिरवायला घेऊन जाऊ शकतोस, त्यांचं मन मोकळं करू शकतोस, त्यांच्यावर पैसे खर्च करू शकतोस, मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जात आहे आणि मीही माझेच पैसे खर्च करत आहे ना. त्यासाठी तुझ्या पुढे हात तर पसरत नाही ना. वडिलांचे बोलणे ऐकून निखिल तर खूप रागात आला. नेहमी आई बाबा त्यांचे बोलणे ऐकून गुपचूप खाली मान घालून ते तिथून निघून जात होते, पण आज तर त्याचं एकच सुद्धा नव्हते. हे त्याला काही पचवत नव्हतं. निखिल आता खूप रागात आला आणि निखिल म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग मी आज एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ पिऊ घालू शकणार नाही. तुम्ही दोघांनी तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल. असे बोलून निखिल खोलीतून बाहेर निघून गेला. शशिकांतजी म्हणाले, काय पण मुलगा काही बोलतोय. मुलगा पण मुलगाच असतो. आमच्या पेन्शनच्या पैशातून राशन भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर मेहनत करतोय, ते तुम्हाला दिसत नाही, पण जर आम्ही कुठे फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसते. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि 2 नातवंडे सुद्धा आहेत. त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवले पाहिजेत. पण तसं काहीच नाही तुम्हाला. जर म्हातारपणात फिरायला जायचे आहे, अरे तुम्ही स्वतःच्या मुलांशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या तुम्हाला. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत, तुमच्या गौऱ्या स्मशानात पोहोचल्या आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यामध्ये पडून राहा. एवढे बोलून सून रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे बोलणे ऐकून ताई रडायला लागल्या. त्या भरभरल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया ना, पण आत्ता नको. तुम्ही ऐकले ना ते दोघांचे बोलणे कसे उद्धट होते. उगाच आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवणसुद्धा देणार नाहीत. आपल्याला खूप त्रास होईल आणि ते दोघं आपलं म्हातारपणात जगणं मुश्किल करून टाकतील. हो, तुम्ही माझी एवढी विनंती स्वीकार करा आणि तिकीट कॅन्सल करा. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा, तू अजिबात काळजी करू नको. मी असताना तुला आता कोणी काहीही बोलणार नाही. आत्तापर्यंत जे काही बोलले ते खूप ऐकून घेतले, पण आता नाही. यापुढे मी दोघांचे काहीही सहन करून घेणार नाही. शशिकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण आपले मन मारून जगायचं नाही. आशा, मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली आहे, तरीही माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला गरिबीची जाणीव होती, म्हणूनच मी शिकलो. पण आपल्या मुलांचे तसे काहीही नाही. त्याला पण सर्व काही आयते मिळाले आहे. त्यांना गरिबीची काहीही जाणीव नाही. त्यांना गरिबी काय असते ते ठाऊकच नाही. अगं आशा, निखिल लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिले नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये मला शिकल वाटल म्हणून मी चांगल्या ठिकाणी त्याला घातलो. मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचे सोने होईल म्हणून भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन करून दिले. भरपूर पैसा खर्च केला. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपापल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधने घातली आहेत. आपल्याला त्यांच्या बायकोच्या तालावर नाचावता आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलांची जबाबदारी होती,
पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत, तर मुलाने आणि सुनेने आपल्याला मुक्त होऊच दिले नाही. तू अजून ह्या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि मी गावभर फिरतो. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो. खरे तर तुझेच सर्व चुकीचे आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही, सर्व काही स्वतः केलेस, त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनची सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते आहे. आशाताई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचे तरी काय? आपल्या नशिबातच असेल असे राहणे. शशिकांतजी म्हणाले, मी यापुढे असं राहू शकणार नाही. मी जो काही विचार केला आहे त्याचप्रमाणे मी वागेन. दुसऱ्याच दिवशी शशिकांतजींनी दोघांचेही विमानाचे तिकीट काढून आणली. शशिकांतजींना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचे तिकीट काढले आणि 15,000 रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन तिकिटे आपल्या पत्नीला दाखवली तेव्हा आशाताई खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या ना, हट्ट सोडून द्या, उगाच घरामध्ये भांडण तंटे नको, आपली सून आपले जगणे मुश्किल करेल. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. आपल्या सुनेचे किंवा आपल्या मुलाचे आपण आश्रित नाही आहोत. आपण स्वतःचा पैसा खर्च करत आहोत. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी आशाताईसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोडी कपडे खरेदी केले आणि आशाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे आशा, तुझे आणि माझे सगळं सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व काही पाहत होते. तेव्हा निखिल आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी ह्या घरामध्ये ठेवू शकत नाही. मी तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते, तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असे वाटते की तुम्ही हे सर्व काही मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे काही क्षणसुद्धा थांबवू शकणार नाही आणि सहन करू शकणार नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करायला लागेल. तेव्हा शशिकांतजी मुलाला म्हणाले, निखिल, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलतो आहेस ना, ते माझे घर आहे. माझ्या कष्टाच्या पैशाची खरेदी केलेले हे माझे स्वतःचे घर आहे. हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर मी बांधले आहे माझ्या स्वतःच्या पैशातून. आणि एखाद्याला असे घरातून काढणे काही योग्य नाही आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मला माझ्या घरातून बाहेर हो म्हणतोयस, हे कधी शक्यच नाही. अरे, जाणार तर तुम्ही दोघे आहात या घरातून बाहेर. उद्या मी आणि आशा फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसासाठी. 10 दिवसानंतर आम्ही घरात येऊ. या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे करून ठेवू शकता. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढत असाल तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची कोण काळजी घेईल? शेवटी आम्हीच तर तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच शशिकांतजी म्हणाले, सुनबाई, तू तुझ्या डोक्याने विचार कर आणि तू तुझ्या डोक्यातला हा गैरसमज काढून टाक की आम्हाला तुमची काही गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमचे आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांची आश्रयाची काहीही गरज नाही. अगं, माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवेन आणि कामासाठी एक कामवालीही लावेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आत्ता तुमचे यापुढे काय होईल. शशिकांतजींचा राग पाहून दोघेही दंग झाले. शशिकांतजी आणि आशाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी ती दोघेही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाचे तिकीट होते. शशिकांतजी मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणते, निखिल, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमची राहण्याची व्यवस्था करा. तेवढे बोलून शशिकांत आपल्या पत्नीचा हात हातात घेतात आणि एअरपोर्टला जाण्यासाठी निघतात. आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते. त्याचसोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघे पती पत्नी खूप खुश होतात. आशाताईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू तर थांबतच नव्हते.
त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानामध्ये प्रवास करतील. ते दोघेही केदारनाथला पोहोचले. तिथे त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूचा परिसर फिरायला गेले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस दिसत होते. शशिकांतजी म्हणाले, आशा, तू खूप खुश आहेस ना? मला तुला असं आनंदी बघायचे होते. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्याही काही इच्छा असतीलच ना, की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा आशाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचे सगळे हसूच हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखे असते. पण आजकालच्या निखिलसारख्या मुलांना तर हे पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुले. आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छाबद्दल त्यांना काहीही घेणे देणे नसे. शशिकांतजी म्हणाले, अगं आशा, हे एक फार बरे आहे बरं का. आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल ग, जे आपली आयुष्यभराची सर्व जमापुंदी आपल्या मुलावर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक ठेवली नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचे? ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील? माझे तर असे म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपले मुलं खूप चांगले निघतील. आपले जे काही आहे ते सर्व काही मुलंच आहेत. मग प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्या हाती ठेवावेत. जर आपल्या हातात सर्व काही असेल तरच समजून जायचे की आपले म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचे की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चितच आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणूनच तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाही तर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघेही खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदाने गेले. 10 दिवसानंतर शशिकांतजी आणि आशाताई घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिले की निखिल डोक्याला हात लावून बसला होता. आई वडील आलेले पाहून त्याने आई वडिलांचे पाय धरले आणि त्यांना म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझे चुकले. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आई वडील दोघेही एकमेकाकडे पाहतात. तेव्हा शशिकांत विचारतात, मनीषा कुठे गेली आहे? तेव्हा निखिल रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही गेल्यानंतर सुजाताला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. तेव्हा तिला एक जीवघेणा आजार झाल्याचे समजले. आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला. ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्तही पैसे आता मला मनीषाच्या उपचारासाठी खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी आणि मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खर्च होतोय का? मी ही थोडाफार हातभार लावू का? मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही, तर मी फक्त घेत आलो. आणि म्हणूनच देवाने आज मला मनीषाच्या जीवघेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा, आज मला आणि मनीषाला खूपच पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठे संकट ओढावले आहे. तुम्ही आम्हाला म्हटला होता 10 दिवसात घर खाली करा, पण मला आणखी थोडा वेळ द्या, असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून आशाताईंच्या डोळ्यातून पाणी आले. पण शशिकांतजी हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, निखिल, तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तू वागला नाही आहेस. त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव. निखिलने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली. तेव्हा खरेच निखिल जे काही बोलत होता ते सगळं काही खरे होते. शशिकांतजीने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले, डॉक्टर काय म्हणाले? निखिल म्हणाला, डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारण 10 लाख रुपये तरी खर्च येईल म्हणाले. तेव्हा शशिकांतजी
म्हणाले, ठीक आहे, उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ व पैशाची काळजी करू नकोस. मी पैसे कमी पडू देणार नाही. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्याच दिवशी निखिल मनीषाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून गेला आणि डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरू केले. काही दिवसांनी मनीषाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. मनीषा आणि निखिल हॉस्पिटलमधून घरी आले. आशाताईने भाकरीचा तुकडा मनीषावरून ओवाळून फेकून दिला आणि घरी आल्याबरोबर मनीषा आणि निखिलने आई वडिलांचे पाय धरले. निखिल म्हणाला, बाबा तुम्ही महान आहात. आज मनीषा फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे. मी आणि मनीषाने तुम्हा दोघांना किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले आहेत. शशिकांतजीने निखिल आणि मनीषाला उठवले आणि म्हणाले, निखिल एक सांगतो, मी हे सर्व काही फक्त माझ्या 2 नातवांसाठी केलं आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक आहे. मी जेवढं ओळखतो ते कोणाला ठाऊक. असो. तेवढ्यात आशाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. मनीषा म्हणाली, आई तुम्ही कुठे जात आहात? शशिकांतजी म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा मला माफ करा. मी तुम्हा दोघांना ओळखायला चूक केली. मी खूप त्रास दिला आहे, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही. पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यानंतर मनीषा आशाताईंसमोर हात जोडून म्हणाली, आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तेव्हा आशाताई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, मनीषा आणि निखिलला त्यांची चूक समजली आहे ना, आणि तसेही ते आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आले आहेत. मग आपण तिच्याजवळ थांबणे पाहिजेच ना. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जर कोणी 2 शब्द गोड बोलले की तेवढ्यातच तुला पुरेसे असते. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. म्हणून आशाताई विनवणी करू लागल्या. आशाताईंनी मनीषावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार यापुढे या निष्पाप मुलाची शपथ घेतलीस तर. तेव्हा शशिकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वीच दाखवले असते तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमतही केली नसती. ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांना एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त 10,000 रुपये देईन. बाकीचे पैसे 20,000 रुपये मी माझ्या जवळच ठेवणार आहे. कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधाचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगले वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. निखिल म्हणाला, बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील राशन, लाईट बिल सर्व काहीही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मनीषाच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठून घरकाम करू लागली. तेवढ्यातच आशाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की मनीषा किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि मनीषाला म्हणाल्या, अगं मनीषा, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे. तू लगेच काम करू नकोस. मी करून घेईल घरातील सर्व कामे. तिने सासूकडे पाहिले. ती मनातल्या मनात म्हणू लागली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना किती त्रास दिला, याचा आता मला खूप पश्चाताप होत आहे. ती म्हणाली, सासूबाई ठीक आहे, मी काम करत नाही. तरीही आता मनीषाला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. निखिलसुद्धा आता त्यांच्या वडिलाकडून काहीही रुपये न घेता व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून आशाताई शशिकांत यांना म्हणाल्या, अहो आपला मुलगा रस्ता चुकला होता. त्याला त्याची चूक समजली. यासाठी मी देवाकडे खूप आभार मानते. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा अगं तसे नाही. मनीषा आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली. काहीही म्हण, पण दोघा नवरा बायकोत चांगला बदल घडून आला आहे हे मात्र नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला तरी काय हवे आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? कधीकधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे लागते, बोलावे सुद्धा लागते. कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात.
मुले जर बायकोसमोर आपल्या आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचे पाहून लवकरच सासू सासऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात. तसेच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे. जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीही शिल्लक ठेवा, कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू एका नवीन आणि खास कथेमध्ये.